नमस्कार भक्त हो सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण ऐकणार आहोत अधिक मासातील एक अशी अद्भुत आणि चमत्कारिक कथा जी तुमच्या जीवनाचा दृष्टिकोन बदलून टाकेल। ही कथा आहे श्रद्धा, भक्ती आणि भगवान श्रीहरी यांच्या अपार कृपेची। अशी मान्यता आहे की जो भक्त अधिक मासात प्रातस्नान, हरिनाम जप आणि कथा श्रवण करतो त्याचे मोठ्यात मोठे पापही नष्ट होतात। पण एक प्रश्न आहे, खरंच का फक्त स्नान आणि नामस्मरणाने जीवन बदलू शकतं का? भगवान आपल्या भक्तांची परीक्षा घेतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या कथेच्या माध्यमातून मिळणार आहेत। म्हणूनच ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी तुम्हाला एक असा संदेश मिळेल जो तुमचं जीवन बदलू शकतो। व्हिडिओ सुरू करण्याआधी कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। विष्णू कथा श्रद्धेने ऐकण्याचे महत्त्व खूप मोठे आहे। जो भक्त भगवान श्रीहरी यांच्या कथेला पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने ऐकतो त्याचे अनेक जन्मांचे पाप हळूहळू नष्ट होऊ लागतात। कारण ही कथा साधी नसून ती स्वयं भगवान श्री विष्णूंचे स्वरूप मानली जाते। म्हणूनच कथा अर्धवट सोडणे, मध्येच उठून जाणे किंवा आळस करणे हे आपल्या पुण्याचे नुकसान करणारे ठरते। त्यामुळे कथा नेहमी शेवटपर्यंत मन लावून ऐकावी। पद्यपुराणात सांगितले आहे की अधिक मासात प्रातःकाळी स्नान करणारा मनुष्य अनेक जन्मांच्या पापांपासून मुक्त होतो। विशेषतः ब्रह्ममुहूर्तावर उठून नदी, सरोवर किंवा घरात पवित्र भावनेने स्नान करून भगवान श्री विष्णूंचे स्मरण केल्यास जीवनातील अंधकार दूर होऊ शकतो। म्हणूनच ऋषीमुनींनी अधिक मासाला दान आणि स्नानाचा महिना असे म्हटले आहे। एकदा नैमिषारण्यात शौनकादिक ऋषी आणि अनेक मुनी बसले होते। त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला। त्यांनी सूतजी महाराजांना विचारले की कोणत्या उपायांनी मनुष्याचे पाप नष्ट होतात आणि भगवान विष्णूंची कृपा कशी प्राप्त होते। तेव्हा सूतजींनी एक कथा सांगितली। प्राचीन काळात अवंतिका नगरीत देवदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता। तो जन्मता धर्मात्मा होता, पण पूर्वजन्मीच्या कर्मामुळे त्याला अत्यंत गरीब होता। त्याच्या घरी नेहमी दारिद्र्य असायचे। अनेक वेळा अन्नही मिळत नव्हते। त्याची पत्नी मात्र अत्यंत पतिव्रता आणि भगवान विष्णूंची परम भक्त होती। ती रोज तुळशीसमोर दिवा लावून हरिनाम जप करत असे। एकदा अधिक मास सुरू झाला। शहरात सर्वत्र भजन, कीर्तन आणि कथा सुरू झाल्या। देवदत्तची पत्नी म्हणाली, स्वामी, आपणही श्रद्धेने भगवान श्री विष्णूंची कथा ऐकूया, कदाचित त्यांची कृपा आपल्यावर होईल। देवदत्त म्हणाला, आपल्याकडे ना दानासाठी धन आहे ना पूजेसाठी सामग्री। त्यावर पत्नी म्हणाली, भगवानाला धन नको, फक्त भाव हवा असतो। दुसऱ्या दिवशी दोघे ब्रह्ममुहूर्तावर उठून नदीकाठी गेले। स्नान करून त्यांनी भगवान विष्णूंचे स्मरण केले। त्या क्षणी देवदत्ताच्या मनात एक अद्भुत शांतता निर्माण झाली। त्याला वाटले की त्याचे दुःख हळूहळू दूर होत आहेत। तेथेच एक तेजस्वी संत आले। त्यांनी देवदत्ताला अधिक मासाचे महत्त्व सांगितले। या महिन्यात स्नान, दान, जप आणि कथा श्रवण केल्याने जीवनात परिवर्तन घडते। देवदत्तने त्या दिवसापासून नियमपूर्वक व्रत सुरू केले। एके दिवशी त्याला एक भुकेला वृद्ध ब्राह्मण दिसला। स्वतःकडे कमी अन्न असतानाही त्याने त्या ब्राह्मणाला घरी नेले आणि जे काही होते ते सर्व त्याला अर्पण केले। त्याची पत्नीही आनंदाने त्यात सहभागी झाली। भोजनानंतर त्या वृद्ध ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर दिव्य तेज प्रगट झाले। हळूहळू त्याचे रूप बदलू लागले। देवदत्त आणि त्याची पत्नी आश्चर्यचकित झाले, कारण तो साधासुद्धा ब्राह्मण नसून तो स्वयं भगवान श्री विष्णू त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी आले होते। ही कथा आपल्याला शिकवते की अधिक मासात केलेली श्रद्धा, भक्ती आणि निस्वार्थ सेवा कधीही वाया जात नाही। भगवान केवळ आपला भाव पाहतात, तर धन नाही। भक्त हो, शास्त्रांमध्ये सांगितले आहे की भगवान आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, कधी अतिथी बनून, तर कधी साधू बनून, तर कधी भुकेल्या प्यासलेल्या मनुष्यांच्या रूपात आपल्या दारात येतात। त्यावेळी जो भक्त सेवा करतो त्याचे जीवन धन्य होते। त्या दिवसापासून देवदत्त अधिक श्रद्धेने अधिक मासाचे पालन करू लागला। हळूहळू लोकांनाही त्यांच्यातील बदल दिसू लागला। पूर्वी चिंतेत आणि दुःखात बुडालेला देवदत्त आता शांत आणि समाधानी दिसू लागला। एके दिवशी नगरातील श्रीमंत व्यापारी त्याच्याकडे आला। त्याचे नाव सोमप्रकाश होते। त्याच्याकडे भरपूर धन, नोकर-चाकर आणि वैभव होते। पण तो म्हणाला, ब्राह्मणदेव, मी तुम्हाला रोज नदीवर स्नान करताना आणि हरिनाम जपताना पाहतो। तुमच्याकडे धन नाही, तरीही तुमच्या चेहऱ्यावर इतकं समाधान कसं? देवदत्त हसत म्हणाला, अधिक मासाने मला शिकवले की खरा आनंद धनात नसतो, तर भगवानांच्या भक्तीत असतो। व्यापारी आश्चर्यचकित होऊन विचारू लागला, फक्त स्नान आणि कथा ऐकून जीवन बदलू शकते का?
देवदत्त म्हणाला, जर श्रद्धा खरी असेल तर नक्कीच बदलू शकते. अधिक मासातील प्रातस्नान मन शुद्ध करते, हरिनाम जप आत्म्याला निर्मळ करतो आणि भगवानांची कथा मनातील सुप्त भक्ती जागृत करते. माझ्या प्रिय भक्तांनो, म्हणूनच संत महात्मे कथा श्रवणाला अत्यंत महत्त्व देतात. कारण कथा ही फक्त शब्द नसून ती भगवानांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो. एकदा एक संत भागवत कथा सांगत होते. त्यांच्या मुखातून श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन ऐकून वातावरण भक्तिमय झाले होते. संत म्हणाले, अधिक मासात जो भक्त श्रीकृष्णांचे नामस्मरण करतो त्याच्या हृदयातील पापांचा अंधार सूर्योदयापर्यंत प्रमाणे नाहीसा होतो. हे ऐकून त्या व्यापाऱ्याचे मन अस्वस्थ झाले. त्याला आपल्या आयुष्यातील अनेक पापांची आठवण झाली. व्यापारात केलेले कपट, गरिबांचे दडपलेले धन आणि अहंकाराने केलेले अपमान, त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कथा संपल्यावर तो संतांच्या चरणी पडला आणि म्हणाला, गुरुदेव, माझ्यासारख्या पाप्याचा उद्धार होऊ शकतो का? संतांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवत शांतपणे सांगितले, जर मनुष्य खऱ्या अंतकरणाने पश्चाताप करतो आणि पुरुषोत्तम भगवानांच्या शरण येतो तर त्याचे मोठमोठे पापही नष्ट होतात. त्यानंतर संतांनी एक प्रसंग सांगितला. नारद पुराणात वर्णन आहे की एक शिकारी होता. त्याने आयुष्यभर हिंसा केली, पण अधिक मासात एका संतांच्या सांगण्यावरून त्याने प्रातस्नान आणि नारायण नामाचा जप सुरू केला. हळूहळू त्याचे हृदय बदलले आणि शेवटी त्याच्या मृत्यूसमयी स्वयं भगवान विष्णू त्याला घेण्यासाठी आले. माझ्या धर्मप्रेमी श्रोत्यांनो, जरा विचार करा, जर एका हिंसक शिकाऱ्याचा उद्धार होऊ शकतो तर आपण तर भगवानांच्या भक्तीत आधीच एक पाऊल पुढे आहोत. तर मग जो भक्त श्रद्धेने हरिनाम घेतो त्याचे कल्याण का होणार नाही? व्यापारी सोमप्रकाशाचे हृदय हळूहळू बदलू लागले. दुसऱ्याच दिवशी तो पहाटे देवदत्तासोबत नदीकाठी गेला. सूर्य उगवण्याच्या आधीच तो सुंदर क्षण होता. आकाशात लालिमा पसरली होती. नदीचे पाणी सोन्यासारखे चमकत होते आणि संतांची मंडळी हरे राम हरे कृष्ण असा संकीर्तन करत होती. व्यापाऱ्याने श्रद्धेने पाण्यात प्रवेश केला. डोळे मिटून तो म्हणाला, हे पुरुषोत्तम प्रभू, मी आयुष्यभर धन कमावले, पण मला कधीच शांती मिळाली नाही. आता मी तुमच्या शरण आलो आहे. असे म्हणत त्याने स्नान केले. जसेच तो पाण्यातून बाहेर आला, त्याच्या मनाचा भार हलका झाला. त्याला वाटले की अनेक वर्षांचा अहंकार आणि पाप धुवून निघत आहेत. स्नानानंतर त्याने प्रथमच तुळशीला नमस्कार केला, गरिबांना दान दिले, गायींना हिरवा चारा घातला आणि मंदिरात दीपदान केले. हळूहळू त्याचे मन कोमल झाले. तो आता व्यापारात फसवणूक करत नव्हता आणि गरिबांची मदत करू लागला. नगरातील लोक हे परिवर्तन पाहून आश्चर्यचकित झाले. एके दिवशी त्याने देवदत्ताला विचारले, ब्राह्मणदेव, मी खूप धन कमावले, पण जी शांती मला अधिक मासात मिळाली ती मला इथे कधीच मिळाली नव्हती. देवदत्त हसून म्हणाला, शेठजी, कारण हा मास स्वतः भगवानांचा स्वरूप आहे. जो यांच्या शरण येतो त्याचे जीवन बदलते. तेवढ्यात तेच संत तेथे आले. त्यांनी दोघांकडे पाहून सांगितले, बाळांनो, अधिक मास हा फक्त व्रत नियमांचा काळ नाही, तर आत्म्याला जागृत करण्याचा काळ आहे. प्रातस्नान केवळ शरीर शुद्ध करत नाही, तर मनालाही निर्मळ बनवते. पण लक्षात ठेवा, जर मनुष्याचे वर्तन बदलले नाही, दया जागृत झाली नाही, तर पुण्य अपूर्ण राहते. दोघांनी नम्रतेने संतांचे चरण स्पर्श केले. संत म्हणाले, उद्या पहाटे माझ्यासोबत एका प्राचीन विष्णू मंदिरात चला. तिथे तुम्हाला एक अद्भुत कथा ऐकायला मिळेल. दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर तिघे वनाकडे निघाले. वातावरण शांत होते. मंद वारा वाहत होता आणि दूरवर शंखनाद ऐकू येत होता. काही वेळात ते एका प्राचीन विष्णू मंदिराजवळ पोहोचले. मंदिरांच्या भिंतीवर श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या लीलांची चित्रे होती. जवळच कमलांनी फुललेले एक पवित्र सरोवर होते. संत म्हणाले, आधी स्नान करा. दोघांनी श्रद्धेने स्नान केले. देवदत्ताच्या मनात पुन्हा शांतता भरली आणि सोमप्रकाशच्या हृदयात भक्ती जागृत झाली. मंदिरात प्रवेश केल्यावर त्यांनी भगवान विष्णूंचे मनोहर दर्शन घेतले. तुलसीदार अर्पण केले होते. दीप उजळले होते आणि चंदनाचा सुगंध दरवळत होता. संत म्हणाले, आता मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो. पूर्वी चंद्रसेन नावाचा एक ब्राह्मण होता, पण त्याचे आचरण अधर्माने भरलेले होते. त्याला धन आणि भोग यांचीच लालसा होती. त्याने गरिबांची जमीन हिसकावली, ब्राह्मणांचा अपमान केला आणि गोमातेची सेवाही केली नाही. हळूहळू त्याचे सर्व धन नष्ट झाले आणि तो दुःखी होऊन भटकू लागला. एकदा तो अधिक मासात संतांची कथा ऐकू लागला. संत म्हणत होते, या महिन्यात प्रातस्नान आणि हरिनाम केल्याने मोठा पापीही मुक्त होतो. हे ऐकून चंद्रसेनच्या डोळ्यात अश्रू आले. तो संतांच्या चरणी पडला.
संतांनी त्याला व्रत सांगितले. तू स्नान कर, तुळशी सेवा कर, हरिनाम जप कर आणि भुकेलेल्यांना अन्न दे. चंद्रसेनने ते आचरण सुरू केले. रोज पहाटे उठून स्नान करणे, मंदिरात जाऊन रडत रडत प्रार्थना करणे की हे प्रभू, माझे जीवन व्यर्थ गेले आहे, आता मला शरण घ्या. हळूहळू त्याचे हृदय बदलले. तो दयाळू झाला, सेवाभावी झाला. शास्त्र सांगतात की अधिक मासात गोसेवा केल्याने भगवान श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात. एके रात्री चंद्रसेनला स्वप्न पडले. आकाशातून दिव्य प्रकाश उतरला आणि त्यात स्वयं भगवान विष्णू प्रकट झाले. भगवान म्हणाले, हे वत्सा, अधिक मासातील तुझ्या स्नान, दान आणि भक्तीमुळे तुझे पाप नष्ट होत आहेत. जो माझ्या शरण येतो त्याला मी कधीच सोडत नाही. चंद्रसेन रडत रडत त्यांच्या चरणी पडला. जागा झाल्यावर त्याचे शरीर रोमांचित झाले होते. त्या दिवसापासून त्याची भक्ती आणखी दृढ झाली. संत महात्म्यांनी ही कथा सांगून काही क्षण मौन धारण केले. मंदिरात दीपकाची ज्योत मंदपणे लुकलुकत होती. बाहेर पक्ष्यांचे मधुर किलबिल ऐकू येत होते. देवदत्त आणि सोमप्रकाश यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. व्यापारी सोमप्रकाश थरथरत्या आवाजात म्हणाला, गुरुदेव, खरंच अधिक मासातील स्नान इतक्या मोठ्या पापांनाही नष्ट करू शकते का? संत शांतपणे म्हणाले, वत्सा, फक्त पाण्यात डुबकी मारल्याने नाही तर पश्चाताप आणि भक्तीनेच पाप नष्ट होतात. अधिक मास मनुष्याला स्वतःकडे पाहण्याची संधी देतो. जो या काळात स्वतःची चूक ओळखून भगवानाकडे परततो त्याचे जीवन धन्य होते. त्यानंतर संतांनी भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीसमोर पाहत सांगितले, लक्षात ठेवा, प्रातःकाळ हा देवतांचा काळ आहे. जो मनुष्य त्यावेळी झोपतो तो पुण्यापासून दूर जातो, पण जो ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान, जप आणि हरिनाम करतो त्याच्या जीवनात हळूहळू दिव्यता उतरते. म्हणूनच आपल्या ऋषींनी प्रातस्नान हे फक्त शरीर शुद्धी नसून आत्म्याला जागृत करणारे साधन मानले आहे. संत पुढे म्हणाले, अधिक मासात स्नानाबरोबरच तुळशी सेवा, दीपदान आणि गीता पाठ केल्यास पुण्य अनेक पटींनी वाढते. इतके बोलून त्यांनी एक दीपक उचलला आणि भगवानांसमोर आरती करू लागले. त्या दीपाच्या प्रकाशात भगवान विष्णूंचे मुख तेजस्वी दिसत होते. जणू स्वतः पुरुषोत्तम भगवान स्मित हास्य करत आहेत असे भासत होते. तेवढ्यात मंदिराबाहेरून रडण्याचा आवाज आला. संत, देवदत्त आणि सोमप्रकाश तिघेही बाहेर आले. त्यांनी पाहिले, एक वृद्ध स्त्री जमिनीवर बसून रडत होती. तिचे कपडे फाटके होते, शरीर अशक्त होते आणि डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. संतांनी प्रेमाने विचारले, आई, तुम्ही का रडत आहात? ती वृद्धा थरथरत्या आवाजात म्हणाली, महाराज, माझा एकुलता एक मुलगा गंभीर आजारी आहे. अनेक दिवस झाले त्याने अन्नही घेतले नाही. मी खूप उपचार केले पण काही उपयोग झाला नाही. आता मला काही मार्ग दिसत नाही. हे ऐकून देवदत्तच्या डोळ्यातही अश्रू आले. संत काही क्षण ध्यानस्थ झाले आणि मग म्हणाले, आई, आज अधिक मासाचा पवित्र दिवस आहे. तुम्ही श्रद्धेने पुरुषोत्तम भगवानांचे नाव घ्या. उद्या ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा, तुळशीला जल अर्पण करा आणि आपल्या मुलाजवळ बसून हरिनाम संकीर्तन करा. भगवानांच्या कृपेने सर्व मंगल होईल. वृद्धा रडत म्हणाली, महाराज, मी गरीब आहे, माझ्याकडे पूजेची सामग्रीही नाही. संत हसून म्हणाले, भगवानाला सामग्री नको तर भक्ती हवी. एक तुळशीदल आणि सच्चे अश्रूही श्रीहरी विष्णूंना प्रिय आहेत. माझ्या प्रिय धर्मप्रेमी श्रोत्यांनो, हाच अधिक मासाचा खरा सार आहे. हा महिना धनाचा नाही तर श्रद्धा आणि भक्तीचा आहे. त्या वृद्ध श्रीने संतांचे शब्द मनात कोरून घेतले. दुसऱ्या दिवशी ती ब्रह्ममुहूर्तावर उठली. अंगावर थंडी होती, शरीर अशक्त होते, पण मनात श्रद्धा प्रखर होती. तिने जवळच्या विहिरीतून पाणी काढून स्नान केले. कंपणाऱ्या हाताने तिने तुळशीला जल अर्पण केले आणि डोळ्यांतून अश्रू वाहत म्हणाली, हे पुरुषोत्तम प्रभू, माझ्याकडे काही नाही, ना धन ना सामग्री, फक्त तुमच्यावर विश्वास आहे. माझ्यावर कृपा करा. त्यानंतर ती आपल्या आजारी मुलाजवळ बसली आणि हळू आवाजात हरिनाम जपू लागली. नारायण नारायण. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, त्या लहानशा घरात भक्तीचा स्पंदन भरून राहिला. जिथे दुःख होते तिथे आता श्रद्धेचा प्रकाश पसरू लागला. काही वेळाने एक अद्भुत घटना घडली. जो मुलगा अनेक दिवसांपासून अन्न घेत नव्हता त्याने हळूहळू डोळे उघडले. तो मंद आवाजात म्हणाला, आई, मला पाणी दे. वृद्ध स्त्रीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिने त्वरित त्याला पाणी दिले. काही दिवसांतच तो मुलगा पूर्णपणे बरा झाला. ही बातमी संपूर्ण नगरात पसरली. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. देवदत्त, सोमप्रकाश आणि संत महात्मा हेही ते दृश्य पाहून खूप आनंदित झाले. संत म्हणाले,
पहा, अधिक मासातील श्रद्धा, स्नान, नामस्मरण आणि सेवा यांचे हे फळ आहे. जेथे सच्ची भक्ती असते तेथे भगवान स्वतः धावून येतात. देवदत्त आणि सोमप्रकाश दोघेही भगवान विष्णूंच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांच्या जीवनात आता शांती, समाधान आणि भक्तीचा प्रकाश कायमचा उतरला होता. अधिक मासात केलेले प्रातस्नान, तुळशी सेवा, हरिनाम जप आणि दान पुण्य हे सर्व मिळून मनुष्याच्या जीवनातील अंधकार दूर करतात. जो भक्त या महिन्यात श्रद्धेने भगवान विष्णूंचे नाम घेतो त्याचे पाप नष्ट होतात, मन शुद्ध होते आणि जीवनात शांती आणि सुख प्राप्त होते. जर तुम्हाला ही पवित्र अधिक मास कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू नक्की लिहा. ही कथा तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना शेअर करा, कारण कदाचित त्यांच्या जीवनातही भगवानांची कृपा यामुळे प्रगट होईल. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री हरी विष्णू. धन्यवाद.